ही घटना आहे नाशिकमधली. नाशिकच्या एका जुन्या पण प्रेमाने भरलेल्या इमारतीमध्ये एक कुटुंब राहत होतं. घरात सुमनताई, त्यांचा मुलगा अभिजित आणि नव्यानेच घरात आलेली सून स्वाती. स्वाती नुकतीच औरंगाबादहून लग्न करून नाशिकला आली होती. मोठं शहर, नवीन घर, नवीन माणसं, सगळं तिला अजून जुळवून घ्यायचं होतं. सुमनताई स्वभावाने फार कडक वाटायच्या. त्यांची बोलण्याची ढब थोडी सरळ, कधीकधी कडकही वाटायची. स्वाती, भाजी थोडी कमी तेलात कर, अभिजितला जास्त तेल चालत नाही, आणि चहा जरा घट्ट कर, आमच्याकडे असा पातळ चहा चालत नाही. स्वातीला सुरुवातीला सगळं मनाला लागायचं. ती मनात म्हणायची, मी इतकं मन लावून करते आहे, तरीही माझ्या सासूबाईंचं मात्र समाधान होत नाही. एक दिवस तर ती खूप नाराज झाली. सकाळी ऑफिसला जायची घाई, घरात कामाचा पसारा आणि सुमनताईंचं पुन्हा एकच वाक्य, आमच्या काळी आम्ही सकाळी 5ला उठायचो. त्या दिवशी ऑफिसमध्येही स्वातीचं मन लागेना. संध्याकाळी घरी आल्यावरती ती शांत बसून राहिली. अभिजितने तिला विचारलं, पण ती मात्र काहीही बोलली नाही. रात्री जेवण झाल्यावर ती गच्चीत जाऊन बसली. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. सुमनताईंनी दुरूनच पाहिलं. थोड्या वेळानं त्या शांतपणे तिच्या शेजारी येऊन बसल्या. काय ग स्वाती, मनावर घेतलंस का माझं बोलणं? स्वाती काहीही बोलली नाही. तिच्या फक्त डोळ्यातलं पाणी तिनं पुसलं. सुमनताईंनी हळूच तिच्या खांद्यावरती हात ठेवला. तुला माहिती आहे, तू आज जे अनुभवतेस ना, ते मीही अनुभवलंय कधीतरी. स्वाती आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहू लागली. तेव्हा सुमनताई हसल्या, पण त्या हसण्यात हलकी वेदना होती. मी जेव्हा या घरात आले ना, तेव्हा तुझ्या आजी सासूबाई खूप कडक होत्या. मी सुद्धा तुझ्यासारखीच नवखी, घाबरलेली. चहा पातळ झाला तरी बोलायच्या, भाजी जास्त झाली तरी बोलायच्या, आणि मग मी मात्र रात्री अशीच गुपचूप रडायचे. स्वातीचे डोळे मोठे झाले. मग एक दिवस आजी सासूबाईंनी मला सांगितलं, सुमन, आज तू सून आहेस, उद्या तूही सासू होशील. पण लक्षात ठेव, सूनबाई म्हणजे परकी मुलगी नाही, तीही कुणाच्या घरचं लेकरू असतं. क्षणभर शांतता पसरली. सुमनताईंनी हलकेच स्वातीचा हात आपल्या हातात घेतला. मी कदाचित अजूनही थोडी कडक बोलते, पण मनाने तसं नाही ग. तू आमच्या घरात आलीस तेव्हापासून आमच्या या घराला पुन्हा हसू आलंय. स्वातीच्या डोळ्यातलं पाणी मात्र आता थांबत नव्हतं. ती अचानक उठली आणि सुमनताईंना तिने घट्ट मिठी मारली. सॉरी आई, मीच चुकीचं समजत होते. सुमनताईही डोळे पुसत म्हणाल्या, अगं वेडी, सासू असली तरी आईच असते, आणि हो, सासूही कधीतरी सून होतीच ना. त्या रात्री गच्चीत बसलेल्या त्या 2 स्त्रिया फक्त सासूसुना नव्हत्या, त्या 2 पिढ्या होत्या, ज्या एकमेकींच्या वेदना समजून घेत होत्या. आणि त्या दिवसापासून देशमुखांच्या घरात एक नवीन नातं जन्माला आलं. सासू सुनेचं नाही, तर आई आणि मुलीचं. त्या संध्याकाळी पाऊस अजूनही हलकेच पडत होता. खिडकीत उभ्या स्वातीच्या हातात त्या सोन्याच्या बांगड्या चमकत होत्या, पण तिच्या डोळ्यात मात्र एक वेगळंच तेज होतं, आपलेपणाचं. सुमनताई तिच्याकडे पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान होतं, जणू वर्षानुवर्षांची एक जबाबदारी पूर्ण झाली होती. स्वाती हळूच म्हणाली, आई,
आज मला समजलं, सासर म्हणजे परकं घर नसतं, फक्त माणसांनी मन जडवायचं असतं. सुमनताईंनी तिच्या डोक्यावरती हात ठेवला आणि सासूनीही लक्षात ठेवायला हवं, सून म्हणजे कुणाची तरी जपलेली मुलगी असते. तेवढ्यात अभिजितनं हसत दोघींना पाहिलं. त्या क्षणी त्या घरात सासू आणि सून नव्हती. त्या दोन स्त्रिया होत्या ज्यांनी एकमेकींचं मन समजून घेतलं होतं आणि कदाचित म्हणूनच त्या घरात एक सुंदर नातं जन्माला आलं होतं. सासू सुनेचं नाहीच, तर ते देखील होतं आई आणि मुलीचं. कधीकधी घरातले वाद मोठ्या कारणांमुळे नसतात, ते फक्त न समजल्यामुळे होत असतात. ज्या सासूंनी सुनेला मुलगी समजलं आणि त्या सुनेनं सासूला आईसारखा मान दिला, तर प्रत्येक घरात प्रेम, आदर आणि शांतता राहू शकते. लक्षात ठेवा, सासू ही कधीतरी सून होतीच ना, आणि सूनही कधीतरी सासू होणारच असते. म्हणूनच नातं जपायचं असेल तर अहंकार नाही, तर समजूतदारपणा हवा. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की नोंदवा.